आमचं सगळं लक्ष उमेदवार जास्तीत जास्त कसे निवडून येतील याच्यावर आहे. छगन भुजबळ आपल्या येवला, मनमाड, लासलगाव मतदार क्षेत्र आणि एवढा मतदार क्षेत्रातील नागरिकांची मागणी होती, आम्हाला अयोध्येला जायचंय. लाखो लोक जातात, कोणी पंढरपूरला जातं, कोणी काशीला जातं. अनेक लोक आहेत त्यांना अयोध्येला जायचंय. घोटाळा झाल्याचे पत्र नाही, घोटाळा होऊ नये म्हणून पत्र दिलं आहे. कोणीतरी मला पत्र दिले, शैक्षणिक आरक्षण बदलले जात आहे, भूखंड जे आहे तसे काही होऊ नये म्हणून काळजी घ्यायला पाहिजे आपण. निवडणुका जवळ आल्या आहेत, सरकार बदनामीला कारण होता कामा नये. आज एक बैठक झाली, काही प्राथमिक चर्चा झाली, आणखी 2 दिवसांनी चर्चा होईल आणि फायनल होईल. आम्ही 10-12 जागेवर क्लेम केला आहे. आम्हाला या जागा निवडणूक लढवण्यासाठी सोयीस्कर आहे म्हणून मागणी केली आहे. किती जागा मिळणार, तुमची काही माहिती असेल तर सांगा. मला एवढंच माहिती आहे की बऱ्यापैकी जागा मिळतील. ती त्यांची माहिती आहे, आमची माहिती वेगळी आहे, आमचा पक्ष वेगळा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आमची निशाणी घड्याळ आहे, घड्याळ निशाणीवर निवडणूक लढवणार आहे. निवडणुकांमध्ये कोणालाही कमी लेखून चालत नाही. आमचं सगळं लक्ष उमेदवार जास्तीत जास्त कसे निवडून येतील याच्यावर आहे. अलीकडे निवडणुका वेगळ्या झाल्या आहेत, प्रत्येक गोष्टीवर समोरच्याचं लक्ष असतं. आमचं सगळं लक्ष जे आहे त्या सगळ्यापेक्षा उमेदवार जास्तीत जास्त कसे निवडून येतील याच्यावर आमचं लक्ष आहे. कसं नाही, आपल्या येवला, मनमाड, लासलगाव ते आमच्या मतदार केंद्रातल्या नांदगाव मतदार केंद्र इथल्या लोकांची अनेक मागणी होती की आम्हाला जायचंय, आम्हाला जायचंय. ती केली व्यवस्थित सगळ्यांनी. का तर लोकांना जायचं तर अनेक लोक जातात, लाखो लोक जातात. आता कोण पंढरपूरला जात आहे, कोण काशीला जात आहे, भाविक लोक आहेत त्यांना अयोध्येला जातात. भुजबळ साहेब ट्रेन करतायत याचं आश्चर्य व्यक्त केलं जातं. सगळे आमचे सगळे लोक घोटाळा झाल्याचं पत्र नाही, घोटाळा होऊ नये म्हणून पत्र दिलं. कोणीतरी मला पत्र दिलं किंवा शैक्षणिक आरक्षण बदललं जात आहे किंवा नको ते भूखंड जे आहे त्याचं ऍक्विजिशन होत आहे. तर मागे एक प्रकरण झालं, त्याची चौकशी सुरू आहे. असं काही होऊ नये याची काळजी घ्यायला पाहिजे. आता उगीच एकतर निवडणुका जवळ आलेल्या आहे, बदनामीला कारण होता कामा नाही. सर साहेब, अजितदादा आणि प्रफुल्ल पटेल आहेत ते अमित शहाच्या भेटीला जाऊन त्याची माहिती मिळाली आहे. लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात बैठक आज एक बैठक झाली, काही प्राथमिक चर्चा झाली, 2 दिवसांनी चर्चा आणखी फायनल होणार. 10-12 जागावर आम्ही क्लेम केलेला आहे की आम्हाला या जागा ज्या आहेत सोयीस्कर आहेत लढवण्यासाठी. शिंदे मागणी केलेली आणि तुम्हाला माहिती असेल, मला तर काही नाही माहिती. तुमची काही माहिती असेल तर सांगा, किती जागा मिळणार, काय मिळणार, मला काय माहिती. मला तर नाही माहिती असेल. मला एवढंच माहिती आहे साधारणपणे बऱ्यापैकी जागा मिळतील, ही त्यांची माहिती. आमची माहिती कशी, आमचा पक्ष वेगळा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. आमची निशाणी घड्याळ आहे, घड्याळ निशाणीवर आमचे लोक निवडणूक लढवतात. असं निवडणूक पटल्यानंतर जे आहे कुणालाही कमी लेखून चालत नाही. पृथ्वीराज चव्हाण ठीक आहे ना, ते करतील का काय. आमचं सगळं लक्ष जे आहे त्या सगळ्यापेक्षा उमेदवार जास्तीत जास्त कसे निवडून येतील याच्यावर आमचं लक्ष आहे. सुप्रिया सुळे यांची प्रचार सुरू झालेला आहे. तुतारीच्या ज्या गाड्यांच्या जाहिराती ज्या मतदारांच्या गाड्या करतात याबाबत तक्रार केलेली आहे. निवडणूक आयोगाकडे खर्च तुम्ही त्या निवडणुकीमध्ये दाखवणार का? आता असं आहे ना, जेव्हा निवडणुका येतात, अलीकडच्या निवडणुका वेगळ्या झाल्या, प्रत्येक गोष्टीवर समोरच्याचं लक्ष असतं. असं वाटलं किंवा चुकीचं आहे तर करा, सुरुवात आहे निवडणूक आयोगाकडे अर्ज करून त्याच्या मग एक्सप्लेनेशन द्या, माहिती द्या, मग द्या. आता आंदोलने पडले सगळ्या. भावी मुख्यमंत्र्यांची यादी आता राज ठाकरेंचा देखील समावेश झाला आहे. मनसेचा यंदा वर्धापन नाशिकमध्ये साजरा केला, त्या निमित्तानं बॅनर लागले. मला काही कल्पना नाही, परंतु आता प्रत्येकाने ज्या अपेक्षा करायला किंवा कार्यकर्त्यांनी अपेक्षा करायला काय हरकत